दिसतो का नाही यमदूतावानी? आता ह्योच यमदूत अधिपतीला नरकात पाठवणार. प्रेम प्रेम म्हणते याला, प्रेमानं नरकात पाठवणार. इधर हे बी ठेव. एक हत्यार कामी नाही आलं तर दुसरा असावा. हे बेस झालं. आता काय बी झालं तर त्या अधिपतीला संपवल्या बघेल मला काही चैन पडणार नाही. एक मिनिट मला अहो वहिनी सरकार कुठे चाललाय? अहो गणपतीची मिरवणूक आहे, नाचा की. नाही मला अधिपतींना भेटायचं. एक मिनिट मी आले, 2 मिनिटात आले. अहो हे असंच असतं. अहो आता ना माणसाला भेटणार बघा. अहो हे सूर्यवंशीच्या गणपती आहे. मोठ्या जल्लोषात नाच गाणं झालंच पाहिजे. नाचा ग. मला जाऊ द्या ना प्लीज, मला जाऊ द्या. नाही नाही वहिनी साहेब थोडं तरी नाचा की. हो मी नाचते. नाही नाही तुम्हाला एकटीला नाचायचं नसेल तर आम्ही नाचतो की तुमच्या सोबत. ए घाला की पिंगा वहिनी सरकारला. छंचे छंचे तू थांब जरा. मला सांग काय म्हणत होतीस? अधिपतीला संपवायचा प्लॅन म्हणजे काय? हळू बोल की जरा. बोल. मुकदम आहे ना तो आज अधिपतीला खपवणार आहे. तर आलाय मोठा 30 मार्कात. अगं आपण किती वेळेला प्रयत्न केले, आपल्याच्यानं काही झालंय का? ह्यो कोण आहे? आलाय मोठा त्याला माराय. हे बघ दहीहंडीला काय झालं? थोबाडावर आपटलंस ना? तू मला सांग, ह्या येळेला बी तू थोबाडावर आपटला ना तर थोबाड फुटल, कळतंय? मम्मी मुकदम आता आर या पार मध्ये. अधिपतीने जो काही त्याचा अपमान केला ना समद्यांसमोर, जे काही त्याला बडवलंय सगळ्याचा बदला तो, आणि त्यासाठी कुठल्या बी लेवलला जाईल. आता अधिपती काय वाचत नसतं. चंचे हे बघ मी तुला सांगू, तू त्याच्या नादाला लागू नगस, त्याला फोन करू नगस, आणि आपल्यावर काय येईल असं काय बी करू नगस. तुला माहित आहे ना व, मी अभी 1-2 वेळेला ट्राय केला होता. काय झालं का? नाही ना व. अगं त्याच्या आयुष्याची दोरी लई बळकट आहे. आपलं कामच नाही ते. मग काय करायचं? हातावर हात ठेवून बसायचं? अगं हे बघ, आपण का नाही पैसे साठवत राहायचे. हा आपल्याकडे एकदा का पैसे साठले, आपली गरज संपली का आपण लालगतपणे बाहेर पडायचं, कळतंय? आणि हे बघ त्या मुक्कादमाच्या नादी लागू नगस. आता मिरवणूक आहे, माझ्या बरोबर चल मिरवणुकीत. चल चल. मम्मी तुला जायचं तर तू जा, मी नाही येणार. आणि आता हे जे काय घडतंय ना ते मला पाहिजे तसंच घडतंय, आणि ते घडायलाच पाहिजे. मला त्या घरात राणीवाणी आयुष्य जगायचं.
तेव्हा शक्य होईल जेव्हा त्या घराची सत्ता माझ्या हातात असेल. त्यासाठी आहे ना मम्मी, एक एक करून मी आता सूर्यवंशीला निर्वंश करणार. त्यासाठी मला कुठल्या बी थरायला जायला लागलं ना तरी मी चालेल. चंचे चंचे थांबा थांबा, गडबड गोंधळ करू नका. कसं आहे, मिरवणूक आहे, जोश आहे वगैरे सगळं समजू शकतोय, पण जरा सावकाश इकडे तिकडे बघून चाला जरा, आहे का नाही. एकमेकाला इजा करू नका, नाहीतर काय होणार, एक दुसऱ्यावर पडणार, दुसरा तिसऱ्यावर पडणार, चेंगराचेंगरी होणार. जरा जाणीव ठेवा. त्याला सांगू नको तुम्ही तेच करलास बाळा. हा हा, एवढा चांगला कार्यक्रम झालाय आपला. आता बाप्पा जाता नको कार्यक्रमाला गालबोट लागायला नको. सवन जरा पेला नाहीस ना. हा, सवन सवन. गणपती बाप्पा. इतके दिवस घर नुसतं गजबजलेलं होतं. आता घर कसं शांत शांत वाटतंय ना. अहो पण कोल्हापूर आता किती बदललंय. हा, किती त्या मिरवणुका, ते स्पीकर्स, ढोल ताशे, गुलाल, गर्दी. बापरे बापरे. सणाचे दिवस आहेत, कोण कोणाला सांगणार, कोण कोणाचं ऐकणार. चारू, मी आलो जरा. हो. आई, आपल्या मिरवणुकीला पण बरीच गर्दी होती ना. हवं, सूर्यवंशीचा गणपती अख्ख्या कोल्हापुरात फेमस आहे बघा. इकडची तिकडची जोडलेली माणसं येतात मिरवणुकीला. लय भारी असते मिरवणूक, पण कसं एकदम शिस्तीत. म्हणजे सण साजरं करायचं, जल्लोषात साजरं करायचं, पण शिस्त मोडायची नाही. असा शिरस्ता आहे बघा भोवीचा. म्हणजे ते हरकत नाही, आपली मिरवणूक अगदी शिस्तीने पार पडते की नाही. ठीक आहे. काय झालं वनी, काही काम होतं का?
मला माहिती आहे विसर्जनाची मिरवणूक आहे, सगळ्यांमध्ये उत्साह आहे, पण काय चाललंय? कसेही नाचतायत, किती गुलाल उधळत आहे. तिकडे बघा, तिकडे धक्काबुक्की चालू आहे. मला पण खरंच कळत नाही ना, काय सांगू मी. अहो पण त्यांना सांगावं लागेल ना. अरे हे एवढे लोक कोण आहेत? हे सगळं आपला फॅक्टरीचा स्टाफ नाही आहे. हो ना, बाहेरची माणसं जास्तच दिसत आहेत. पण त्यांना सांगावं लागेल ना, इथे असं चालणार नाही म्हणून. वहिनी, कसं आहे ना, आपली मिरवणूक सार्वजनिक आहे. आता ही विसर्जनाला जाणारी येणारी माणसं तर कोणी येऊन नाचतायत, आणि परत त्याला सांगायला गेलं की ते म्हणतात बाप्पाचं विसर्जन आहे, कसली शिस्त बिस्त आली आहे. नाही, मी अडवायचं नाही म्हणते हो, पण जरा शिस्तीत वागायला सांगा त्यांना. मी करतो प्रयत्न, पण मला वाटत नाही ते माझं ऐकतील. बरोबर आहे, पण त्यांना सांगावं तर लागेलच. काही होऊ शकतं, किती गर्दी झाली आहे बघा. कोणाला काही लागलं, काही झालं आणि गुलाल नाकातोंडात गेला तर त्रास होऊ शकतो ना. मला असं वाटतं ना, त्यांना अधिपतीनेच सांगितलं पाहिजे, तेव्हाच ऐकतील ते त्याचं. त्यांनाच सांगायला चालले होते, पण त्या बायकांनी मला जाऊच दिलं. या ना, मी तुम्हाला नेतो अधिपतीकडे. या. थांबा थांबा. काय झालं? अहो मी काय म्हणते, आता पोहोचत आलो आपण, आता बास झालं ना. अहो आता काय इथंच तर आहे की नाही नाही नाही, आता आपण पोहोचत आलो, आता माझ्या मते बास. दादा यांना मदत करा ना ढोल काढायला प्लीज. मी तुम्हा सगळ्यांची आभारी आहे, तुम्ही आलात. पण बाई आता धापावलं राहिले. अधिपती, ऐका ना प्लीज प्लीज. बर बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय आता मास्तरीन पुढे काय बोलू शकत नाही. तसं मी आता घाट आलायच. आता विसर्जनाचा कार्यक्रम आम्ही उरकून घेतो. इथपर्यंत तुमची साथ लाभली, लय मजा आली. मंडळ आभारी आहे. हा, थँक्यू सो मच. पुढच्या वर्षी पण परत या वाजवायला. तुम्ही आता गेला तरी चालतं, तुम्हाला पुढे बी वाजवायला जायचं आहे ना पुढची सुपारी. तुम्हाला लय वेळ घेत नाही तुमचा. थँक्यू सो मच. बिल तेवढं बिल पाठवून द्या माझ्याकडे. हां, थँक्यू. काय हो, आता इथपर्यंत वाजवलं असते की जरा. काय तुम्ही मंद ढोल ताशे बंद करायला लावलं? म्हणूनच म्हणजे काय बघितलं ना तुम्ही, किती धक्काबुक्की करत होते ते. मिरवणूक काय म्हणल्यावर धक्काबुक्की होणारच की जरा. हो, तसं नाही, पण आपण आता पोहोचतच आलोय ना, म्हणून म्हटलं. गणपती बाप्पा! प्लीज बास बास. काय चाललंय तुमचं? काय एवढा गुलाल उधळताय तुम्ही? त्यांना त्रास होतोय, तुम्हाला दिसत नाही का? बास ना, किती गुलाल उधळताय. मग मगा तर सांगवलं का, कशाला उडवाला रे एवढा गुलाला? बास की बास आता. बघा ना हो, त्यांच्याकडे त्रास होतोय त्यांना. हे अजून कसं नाही आले? बराच वेळ लागलाय ना. विसर्जनाची मिरवणूक आहे ना, ती थांबत थांबत हळूहळू पुढे सरकते. पण मग एकदा जरा तुम्ही अक्षराला फोन करून बघा ना, आपल्याला कळेल तरी ना. वय वय, तेच की. हा? बघा बघा, फोन करून बघा. खरं तर आता पातूर पोचाय पाहिजे होती. मी बाहेर जाऊन बघते, अंदाज घेते. हा, मला खूप काळजी वाटते हो. अगं, या मिरवणुका अशाच असतात. 20-25 तास चालतात. कुठलं तरी मंडळ मध्ये आपला ट्रक घुसवतं, ट्रॅफिक जाम होतं, हे सगळं होतं दरवर्षी. मला काय वाटतं माहितीये का, पुढच्या वर्षीपासून आपण ही मिरवणूक बंदच करूया. घरच्या घरी अगदी इको फ्रेंडली गणपती विसर्जन करूया. नाही, ती करूया, पण तू काळजी करू नकोस. गणपती बाप्पा आहे ना त्यांच्याबरोबर. कशाला करताय दादा? हो दादा, गणपती विसर्जनाची मिरवणूक आहे, गुलाल तरी उडणारच आहे की नाही? एवढा नाजूकपणा बरं नाही हो. पण हे मुद्दामून का करताय? मुद्दामून म्हणजे आम्हाला काही काम नाही म्हणून आलोय की इथं. अरे गणपतीवर श्रद्धा आहे म्हणून आलो. चंचे, अगं जरा थांब की, काय चाललंय तुझं? मम्मी ते बघ. आणि तू कोण आम्हाला शिकवणार आहात? दादा, पण तुम्हाला प्रेमाने सांगतोय ना, मग ही अरेरावी का करताय? अरे रावी म्हणजे कोण आहे? सावकाश. थांबा रे. अधिपती लागलं का? नाही नाही, काय काय झालंय? अहो
मगापासून बघतेय. कशाला धक्काबुक्की आणि इतकं गुलाल कशाला उधळताय तुम्ही? त्यांना त्रास होतोय ना? एकीकडे म्हणता तुमची गणपतीवर श्रद्धा आहे आणि दुसरीकडे त्याच्याच मिरवणुकीत असं वागताय. बरं ते काय चुकीचं सांगत होते ओंकार भाऊजी? एन्जॉय करा तुम्ही, तुम्हाला नाचायचं तुम्ही नाचा, पण जरा काळजी घ्या. बघा आजूबाजूला काय चाललंय. लागलं असतं म्हणजे त्यांना काहीतरी कॉमन सेन्स असायला हवा ना. अहो थोरल्या सरकारांच्या घरचा गणपती म्हणून आलो. त्यांनी किती केलंय आमच्यासाठी. आता काय नेमकं आई साहेबांचं नाव घेतलं यांनी. बरं ठीक आहे, जाऊ दे. चला चला जाऊ दे. आता मिरवणुकीत आता उगा शेवटी गालबोट नको लागायला. हा जाऊ दे, सोडा. जाऊया आपण पुढे. हा नाही नाही चंचे, अगं चंचे, काय करायचं या पोरीचा? चला चला राहू दे. ओंके राहू दे. चला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगल मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी सुंदर मामा की जय. आरती करूया आता. हे जरा पकडा. त्या अक्षरा मॅडमला बाजूला ठेवा, मध्ये येऊ देऊ नका. तर सगळा प्लॅन चौपट होईल. तुम्ही तुमची अडचण कळली मला, ती सोडवायला आली मी. तुम्ही जावा. हे बघा मॅडम, आम्हाला तुमची काही बी गरज नाही. आमचं सगळं सेट झालंय. वय त्या मास्तर डीला अधिपतीपासून लांब ठेवणं तुमच्या बायकासनी काही जमणार नाही. त्यांना तेवढं डोसकं बी नाही. त्या समध्या आयडिया हित या डोसक्यात आहे. तुमचा जो काय प्लॅन असेल तो तुम्ही करा. मी काढते मास्तर डीला बाजूला. मग करा, तुम्हाला जमणार असेल. तसलं नाही, अट आहे माझी एक. कसली अट? तुमचा जो बी काय प्लॅन असेल तो समजाच्या समजा मला सांगावा लागेल, तरच मी मदत करेन. आणि तसं बी माझ्या मदतीशिवाय तुमचा प्लॅन फ्लॉपच आहे म्हणा. चालतंय मग. पण इकडे टीम म्हणून काम करायचं, बॉस म्हणून नाही. डील. तर मग नियोजन असं आहे. ओंके टोपी. होय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुख करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची. पूर्वी प्रेम कृपा जयाची.